Part B, water pollution. In last video, we see air pollution. Can you tell from which water sources do we get the water suitable to use? आपणाला दररोजच्या वापरामध्ये जे मिळणारं पाणी आहे, शुद्ध पाणी, ते कोणत्या सोर्स पासून आपणाला उपलब्ध होते? तर रिव्हर, पॉन्ड्स, वेल्स म्हणजे तळे असेल, विहिरी असतील, नाले असतील किंवा नदी यापासून आपणाला दररोजच्या वापरासाठी पाणी हे उपलब्ध होते. फॉर विच डिफरंट पर्पजेस डू वी यूज द वॉटर? फॉर डिफरंट पर्पजेस वी यूज वॉटर फॉर ड्रिंकिंग, क्लीनिंग, agriculture and in industry we use water. How much percent of Earth's area is occupied by water? You know, 71%. What are the reasons of water pollution? There are different reasons from which water get polluted. Why does water is referred as molecule of life? Because without water we cannot do simple things. Water is very important in our life. Water is said to be polluted when it becomes unclean and poisonous due to mixing of natural or artificial unwanted material, when it becomes harmful to living organisms due to decreased oxygen content, when epidemic diseases are spread through the water. Water get polluted due to different activity. It may be natural or artificial. Natural or artificial materials get mixed with water and water gets polluted. Due to polluted water, the oxygen content gets decreased and epidemic diseases are spread through the water. Fresh water or marine water pollution includes physical, chemical and biological changes. Both type of water, fresh water and marine water, gets polluted. Due to that, marine water and fresh water changes its physical nature, chemical nature and biological nature. Water pollutants. The components which responsible to pollute water is called as water pollutants. There are three types of water pollutants: biological pollutants, inorganic pollutants, organic pollutants. First, biological pollutants. Water does not remain potable due to algae, bacteria, viruses, parasites, etc. Diseases are spread due to biological pollution. बायोलॉजिकल घटकांच्यामुळे सुद्धा पाणी हे पिण्यायोग्य, वापरायोग्य राहत नाही. या बायोलॉजिकल पोल्युटंट्स मध्ये अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स यांचा समावेश होतो की जे वॉटर पोल्युटेड करतात. दुसरा टाइप आहे इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. Suspended particles like fine sand, dust, soil, precipitates of salt, compounds of arsenic,
cadmium, lead, mercury and traces of radioactive material. Inorganic pollutants मध्ये वाळू असेल, धूळ असेल, माती असेल किंवा काही क्षार असतील, त्याचबरोबर काही धातू आहेत, आर्सेनिक, कॅडमियम, लेड, मर्क्युरी आणि किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची सुद्धा उत्सर्जित कण असतील. हे जे इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहेत हे सुद्धा वॉटर पोल्युशन करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तिसरा जो प्रकार आहे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. ऑर्गॅनिक पोल्युटंट्स मध्ये विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर, सिवेज, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स एक्सेट्रा. ऑर्गॅनिक पोल्युटंट्स मध्ये कारखान्यामधून बाहेर पडलेली घाण असेल किंवा तणनाशके असतील, कीटकनाशके असतील, खते, हे जे पाण्यामध्ये मिसळले जातात, यामुळे पाण्याचे पोल्युशन घडून येत आहे. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचे कारणे. वॉटर पोल्युशनच्या कारणांचे क्लासिफिकेशन दोन टाइप मध्ये केलेलं आहे. नॅचरल रिझन्स, मॅनमेड रिझन्स. नॅचरल रिझन्स मध्ये बघा, aquatic weeds, depletion in O2 level, changes in natural qualities of water. aquatic weeds म्हणजे जे पाण्यामध्ये जे तण वाढतं, पाण्यामध्ये वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पती, जलपर्णी वगैरे, या वनस्पतीच्यामुळे पाण्यामध्ये असलेला ऑक्सिजनचा लेवल हा कमी होतो, पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे पाण्याची जी गुणवत्ता आहे ही ढासळते. डिकम्पोजिंग मॅटर. डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ प्लांट्स, एनिमल्स. काही लोक काय करतात, काही कचरा असेल, काही असेल, तो कुठे टाकला जातो की नदीमध्ये टाकतात. जनावरांचे प्रेत असतील किंवा मेलेले जनावरे असेल, काही वनस्पती असतील, या सर्व या पाण्यामध्ये नेऊन टाकण्यात येतात आणि त्याच्यामुळे ह्या ज्या बॉडीज आहेत या कुजल्या जातात आणि त्यामुळे पाणी हे दूषित होते. तिसरा प्रकार आहे मड. मड म्हणजे चिखल, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन. बघा, पाण्याच्या प्रवाहाबरोबर आजूबाजूची जी माती आहे ही ओढून आणली जाते आणि त्यामुळे पाण्यामध्ये गाळ साचला जातो. सॉइल इरोजन. Many biotic and abiotic factors are added to water due to soil erosion. जमिनीची किंवा मातीची होणारी जी धूप आहे, या मातीच्या बरोबर काही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर सुद्धा या माती बरोबर पाण्यामध्ये ऍड केले जातात. ज्या वेळेला नदीला भरपूर मोठ्या प्रमाणात पूर येतो, त्यावेळेला नदीच्या काठी असलेले जी जमीन असते, जी माती असते, ती या पाण्याबरोबर नदीमध्ये मिसळली जाते आणि त्यामुळे काही बायोटिक म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक सुद्धा या पाण्यामध्ये मिसळले जातात. मायक्रोब्स लाईक फंगी, बॅक्टेरिया. काही सूक्ष्म जीव सुद्धा आहेत की जे पाणी दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर. अल्गी, एक्सेसिव्ह अल्गल ग्रोथ पोल्यूट्स वॉटर. निमॅटोड्स, सॉइल निमॅटोड्स फ्लो इन विथ रेन वॉटर. काही कुर्मी सुद्धा या पाण्याबरोबर, पावसाच्या पाण्याबरोबर नदीमध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जातात आणि वॉटर पोल्युशन घडून येते. हे आहेत नॅचरल रिझन्स. प्रकार बी मध्ये
मॅनमेड रिझन्स, मानवाच्या हस्तक्षेपामुळे किंवा मानवी कारणामुळे वॉटर पोल्युशन साठी काही घटक कारणीभूत आहेत. प्रथम आहे डोमेस्टिक सिवेज. Domestic sewage from villages and cities is disposed of in river water. घरगुती वापरामध्ये जो वेस्ट मटेरियल आहे, कचरा असेल किंवा ड्रेनेज असेल, हे ड्रेनेज हे रिव्हरना जॉईंट केलं जातं. वॉटर सोर्सेसना अटॅच केलेले असतात हे ड्रेनेजेस आणि त्यामुळे हे वॉटर सोर्सेस पोल्युटेड होतात. दुसरे आहे इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. व्हेरियस पिगमेंट्स, ब्लिचिंग केमिकल्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लेड एक्सेट्रा आर रिलीज्ड इनटू वॉटर. इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये सुद्धा हानिकारक केमिकल्स असतात, पिगमेंट्स असतात. हे सुद्धा वॉटर पोल्युशन घडवून आणतात. ऑइल स्पिलेज. While transportation, cleaning of tankers, oil spills into water. आपल्याला माहित आहे इंधन जे आहे किंवा ऑइल्स आहेत, हे जे ऑइल्स, डिझेल, पेट्रोल, काही हे जे ऑइल्स वापरतो, ह्याचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे समुद्रामार्गे होत असतं. समुद्रामार्गे या ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन करताना याची गळती होण्याची शक्यता असते आणि हे जे ऑइल आहे हे पाण्यामध्ये मिसळलं जातं आणि पाण्यामध्ये मिसळल्यामुळे जे समुद्राचे पाणी आहे हे पोल्युटेड होतं आणि याचा परिणाम या पाण्यामध्ये राहणारे जे सजीव आहेत, काही प्राणी असतील, काही वनस्पती असतील, यांना त्याचा त्रास होतो. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. शेतामध्ये वापरण्यात येणारे खते जे की उत्पादन वाढावं यासाठी शेतकरी वापरतात, हे फर्टिलायझर सुद्धा या वॉटर पोल्युटंटला कारणीभूत आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे जे आहेत या फर्टिलायझर्समुळे वॉटर पोल्युशन घडून येत आहे. तसेच पेस्टिसाइड्स लाईक एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट कंटेनिंग पेस्टिसाइड्स फ्लो अँड मिक्स विथ वॉटर. काही पेस्ट कंट्रोल करणारे तणनाशक सुद्धा शेतामध्ये वापरले जातात. ही तणनाशके सुद्धा वॉटर पोल्यूट करण्यासाठी कारणीभूत आहेत. अदर रिझन्स: डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट, वॉशिंग ऑफ क्लॉथ्स, decomposing hemp and flax in water, disposal of ashes, floral offerings to God, water from thermal power plant, etc. या व्यतिरिक्तही बघा ह्युमन वेस्ट, ह्युमन वेस्ट याच्यामध्ये मानवी विष्ठ असेल किंवा मानवाला नको असलेले काही वस्तू असतील, या वस्तू आपण काय करत असतो की नदीमध्ये नेऊन टाकतो. जुने झालेले कपडे असतील किंवा देवाच्या मूर्ती असतील, देवाच्या मूर्ती काय करतात, इकडे तिकडे टाकायला नको म्हणून देवाच्या मूर्ती सुद्धा कुठे टाकल्या जातात की पाण्यामध्ये टाकल्या जातात. त्याचबरोबर कपडे धुणे, नदीवरती कपडे धुणे, काही जनावरे जे असतात, जनावरे सुद्धा धुण्यासाठी कुठे नेले जातात, नदीमध्ये नेले जातात. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये दहन केल्यानंतर जी राख आहे ही राख सुद्धा पाण्यामध्येच लोटली जाते, पाण्यामध्ये टाकली जाते. त्याचबरोबर पूजा केल्यानंतरचे जे फुले आहेत, काही वनस्पती आहेत, या वनस्पती या नदीमध्येच उत्सर्जित केल्या जातात. त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लांट म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रे जे आहेत याच्यामधून सुद्धा निघणारे जे पाणी आहे, हे पाणी किंवा त्याच्यामधून निघणारा काही वेस्टेज असेल, हे सुद्धा शेवटी या वॉटर बॉडी मध्येच उत्सर्जित केले जातात
या सर्व कारणामुळे वॉटर सोर्सेस हे पोल्युटेड होत आहेत. इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. या वॉटर पोल्युशनचा परिणाम काय होतो पाहूया. प्रथम, इफेक्ट्स ऑन ह्यूमन बीइंग. मानवावर होणारा परिणाम. डिसीजेस लाईक हेपॅटायटिस, टायफॉइड, diseases of skin and alimentary canal, elements of liver, kidneys, brain, deformities in bones, hypertension. पाणी प्रदूषित झाल्यामुळे बरेचसेच आजार हे मानवाला जडत आहेत. त्याच्यामध्ये टायफॉइड आहे, काही स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, कावीळ आहे, एलिमेंटरी केनाल, अन्ननलिका असेल, अन्ननलिकेचे विकार जडत आहेत. त्याचबरोबर आतड्याशी संबंधित असलेले विकार, लिव्हर, किडनी, ब्रेन आणि शेवटी हाडांच्या वरती सुद्धा या वॉटर पोल्युशनचा परिणाम घडून येतो. इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीम. आपल्या परिसंस्थेवरती होणारा परिणाम. रिटार्डेड प्लांट ग्रोथ, लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, increase in salt content of water, decreased dissolved oxygen level, disturbances in aquatic ecosystem, death of aquatic animals, adverse effects on sea birds. इकोसिस्टीम मधले काही घटक असतील आपल्या इकोसिस्टीम मध्ये, मग प्लांट्स असतील, या प्लांट्स वरती काय परिणाम होत आहे. प्लांटची ग्रोथ कमी होत आहे. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत प्लांटच्या, या स्पेसीज सुद्धा नामशेष होत आहेत. पाणी हे खारट बनत चाललेलं आहे. पाण्यामधील ऑक्सिजनचा लेवल कमी होत आहे. जी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, एकमेकावर ॲक्वॅटिक मध्ये सुद्धा जलीय समूह जो आहे तो सुद्धा एकमेकावर डिपेंड असतो आणि याच्यामुळे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम सुद्धा डिस्टर्ब झालेले आहे. इथं दाखवलेलं आहे की बघा, हे मासे काय झालेले आहेत तर मरून पडलेले आहेत आणि या माशांना दुसरे मोठे कुठले तरी पाण्यातले प्राणी खाल्ले तर तेही प्राण्यांना त्याचा त्रास होतो, तेही मृत्युमुखी पडतात. अशा प्रकारे पाण्यामध्ये सुद्धा ही इकोसिस्टीम असते, ती इकोसिस्टीम डिस्टर्ब होते. ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑन सी बर्ड्स. म्हणजे बरेचसेच जीव पाण्यामध्ये सुद्धा राहत असतात आणि या सर्वांनाच याचा धोका होतो. शेवटी असे मासे हे मानवाच्या खाण्यामध्ये आले तरी मानवाला सुद्धा या सर्वाचा त्रास हा होतो. अदर इफेक्ट्स, चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, changes in natural color and taste, useful aquatic fauna is destroyed, soil fertility is affected, toxic materials are added to crops. बरेचसेच परिणाम याच्यामुळे होतात. पाण्याचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंज होतो, त्याचे कलर, टेस्ट चेंज होते. ॲक्वॅटिक फौना जो आहे तोही डिस्टर्ब होतो. सॉइल फर्टिलिटी, सॉइलची जी फर्टिलिटी आहे त्याच्यावरती परिणाम घडून येतो आणि काही टॉक्सिक मटेरियल्स हे पाण्यावाटे क्रॉप्स मध्ये एंट्री करतात आणि हे क्रॉप्स आपल्या खाण्यामध्ये आले की त्याचाही दुष्परिणाम परत आपल्याला भोगावा लागतो.